हॅलो नर्सिंग एस्पिरंट, स्वागत आहे तुमचं नर्सिंग दीदी मराठीमध्ये. इथे आपण नर्सिंग कन्सेप्ट बेसिक पासून एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने शिकणार आहोत. एक नर्स म्हणजे रुग्णाची काळजी घेणारी, मानसिक आधार देणारी आणि आरोग्य सेवेमधील सर्वात एक महत्त्वाची व्यक्ती असते. रुग्ण जेव्हा आजारी असतो, घाबरलेला असतो, तेव्हा डॉक्टरांसोबत सर्वात जास्त वेळ जी व्यक्ती असते ती म्हणजे नर्स. म्हणूनच एका नर्समध्ये नॉलेज सोबतच योग्य ॲटिट्यूड, बिहेवियर आणि प्रोफेशनल क्वालिटीज असणे गरजेचे आहे. आज आपण फॉरेस्ट नाइटिंगेल यांच्या विचारानुसार आणि नर्सिंग प्रिन्सिपल्स नुसार नर्सचे आवश्यक गुण समजून घेणार आहोत. हा टॉपिक एएनएम, जेएनएम, बीएससी नर्सिंग तसेच डीएमईआर, डीएचएस परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, नर्सिंग दीदी मराठीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला नोट्स, एमसीक्यू, पीवायक्यू, स्टडी मटेरियल आणि एक्झाम अपडेट्स येथे मिळणार आहेत. लगेच जॉईन करा. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी नर्सिंग प्रोफेशन बद्दल सांगितले आहे की एक नर्स ही होनेस्ट, डिसिप्लिन्ड आणि क्विक ऑब्झर्वर असली पाहिजे. कारण नर्सिंग मध्ये फक्त काम पूर्ण करणे महत्त्वाचे नाही, तर प्रत्येक कामामध्ये केअर, रिस्पॉन्सिबिलिटी आणि कंपॅशन असणे महत्त्वाचे आहे. एका चांगल्या नर्समुळे पेशंटचा रिकव्हरी प्रोसेस सुधारू शकतो. आता आपण नर्सचे इसेन्शियल क्वालिटीज एक एक करून समजून घेऊया. आणि जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढे आपण नर्सिंगचे कंप्लीट सब्जेक्ट स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहोत. सर्वात पहिला गुण म्हणजे लव्ह फॉर फेलो मेन. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम, आदर आणि काळजी असणे. नर्सने पेशंटची जात, धर्म, आर्थिक परिस्थिती न पाहता समान केअर दिली पाहिजे. हीच खरी नर्सिंग स्पिरिट आहे. दुसरा गुण म्हणजे होनेस्टी अँड लॉयल्टी. प्रामाणिकपणा आणि निष्ठा. एक नर्स होनेस्ट असणे खूप आवश्यक आहे. पेशंटची इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल ठेवणे, योग्य रिपोर्ट देणे आणि ड्युटीमध्ये प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. लॉयल्टी म्हणजे आपल्या प्रोफेशन आणि पेशंट केअर प्रतिनिष्ठा ठेवणे. तिसरा गुण म्हणजे डिसिप्लिन. नर्सिंग प्रोफेशन मध्ये डिसिप्लिनला खूप महत्त्व आहे. वेळेवर ड्युटीला येणे, इन्फेक्शन कंट्रोल रूल्स फॉलो करणे, डॉक्युमेंटेशन योग्य करणे हे प्रोफेशनल नर्सचे लक्षण आहे. चौथा गुण म्हणजे अलर्टनेस आणि इंटेलिजन्स ऑब्झर्वेशन. सतर्कता आणि निरीक्षण क्षमता. एक नर्सची ऑब्झर्वेशन स्किल खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. पेशंटच्या कंडिशन मध्ये होणारे छोटे बदल ओळखणे हे नर्सच्या ऑब्झर्वेशनमुळे लवकर समजू शकते. पाचवा गुण म्हणजे टेक्निकल कॉम्पिटन्स. तांत्रिक कौशल्य. नर्सकडे थेरॉटिकल नॉलेज सोबत प्रॅक्टिकल स्किल असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने करता आल्या पाहिजेत. सहावा गुण आहे डिपेंडेबिलिटी आणि ऍडजस्टेबिलिटी. पेशंट आणि हेल्थ केअर टीमला नर्सवर विश्वास असला पाहिजे. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काम करण्याची क्षमता आणि फ्लेक्झिबिलिटी असणे आवश्यक आहे. नेक्स्ट, एबिलिटी टू इन्स्पायर कॉन्फिडन्स. पेशंट आजारी असताना मेंटली वीक होऊ शकतो. अशा वेळी नर्सचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्स कम्युनिकेशन पेशंटला धैर्य देते. नेक्स्ट, रिसोर्सफुलनेस. संसाधनांचा योग्य वापर. हॉस्पिटलमध्ये रिसोर्सेस लिमिटेड असू शकतात. अशा वेळी वेळ, इक्विपमेंट, मेडिसिन आणि एनर्जी यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. नेक्स्ट, डिग्निटी. पेशंटशी नेहमी नम्रपणे आणि रिस्पेक्टने बोलणे. पेशंटची डिग्निटी मेंटेन करणे हे नर्सचे कर्तव्य आहे. नेक्स्ट, सिम्पॅथी आणि इम्पॅथी. हा नर्समधील सर्वात महत्त्वाचा गुण आहे. सिम्पॅथी म्हणजे पेशंटच्या दुःखाची जाणीव आणि इम्पॅथी म्हणजे पेशंटच्या भावना समजून घेणे. एक इम्पॅथेटिक नर्स पेशंटला इमोशनली सपोर्ट करते. नेक्स्ट, इंटेलिजन्स आणि कॉमन सेन्स. नर्सिंग मध्ये अनेक वेळा अचानक परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी योग्य निर्णय घेण्याची इंटेलिजन्स आणि कॉमन सेन्स आवश्यक असतो. नेक्स्ट, पेशन्स आणि सेन्स ऑफ ह्युमर. पेशंट आणि रिलेटिव्ह अनेक वेळा स्ट्रेसमध्ये असतात. अशा वेळी नर्सने शांत राहून परिस्थिती हँडल केली पाहिजेत. नेक्स्ट, गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. पेशंट केअर करण्यासाठी नर्स स्वतः हेल्दी असणे गरजेचे आहे. फिजिकल अँड मेंटल फिटनेस मुळे कामाची क्वालिटी वाढते. नेक्स्ट, जेनरसिटी. दुसऱ्यांना मदत करण्याची भावना, सहकार्य करण्याची तयारी आणि केअरिंग नेचर असणे आवश्यक आहे. नेक्स्ट, जेंटलनेस अँड क्वाइटनेस. एक जेंटल आणि शांत स्वभावाची नर्स पेशंटला सुरक्षित आणि कम्फर्टेबल फील करून देते. चला एकदा रिव्हिजन करूया. एका नर्समध्ये कोणते गुण असले पाहिजेत? लव्ह फॉर फेलो मॅन, ऑनेस्टी, लॉयल्टी, डिसिप्लिन, ऑब्झर्वेशन स्किल, कॉन्फिडन्स बिल्डिंग, इम्पॅथी, सिम्पॅथी, पेशन्स, इंटेलिजन्स, फिजिकल अँड मेंटल फिटनेस, जेंटलनेस, क्वाइटनेस. हे पॉइंट्स एक्झाम मध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. पेशन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी असणे गरजेचे आहे. कारण नर्स ही फक्त पेशंटची केअर करणारी व्यक्ती नाही, तर ती पेशंटच्या कठीण काळातील एक आशेची किरण असते.
जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नर्सिंग मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचे लेक्चर कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे. अशाच प्रकारे आपण नर्सिंगचे कम्प्लीट सब्जेक्ट स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहोत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.